मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला कृषी उद्योग आणि पेयजल पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी अत्यंत झपाट्याने वाढल्याने धरण 87% भरले आहे। आता धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 2 फूट पाणी पातळीची आवश्यकता असल्याने धरणाच्या मुख्य दरवाजातून कोणत्याही क्षणी गोदावरी नदीत विसर्ग केला जाण्याची शक्यता अधिकृत सूत्रांनी दिली आहे। दरम्यान पाटबंधारे विभागासह स्थानिक नगर परिषद प्रशासनाने संभावित विसर्गाची परिस्थिती लक्षात घेता गोदावरी नदी काठच्या गावांना नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। जून महिन्यात जायकवाडी धरणाची पाणी पातळी 1505 फूट नोंद करण्यात आली होती। मात्र नंतरच्या काळात नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली। परिणामी गोदावरी नदीला एकदा नव्हे तर दोनदा पूर आला। हेच पुराचे पाणी जायकवाडी धरणात झपाट्याने येत गेले। मध्यंतरी पावसाचा वेग जरी मंदावला असला तरी धरणात पाण्याची आवक सुरूच राहिली। दरम्यान माजलगाव धरण भरण्यासाठी उजव्या कालव्यातून विसर्ग सुरू करण्यात आला। पैठण जायकवाडी पाटबंधारे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार 28 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता धरणाची पाणी पातळी 1520 फूट नोंद करण्यात आली। धरणाची टक्केवारी 87% झाल्याचे सूत्रांनी सांगितले। 1522 फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरण 100% भरण्यासाठी आता केवळ 2 फूट पाणी पातळीची आवश्यकता आहे। एकंदरीत मागच्या वर्षाच्या तुलनेने यंदा धरणाची पाणी पातळी अधिक तीव्र गतीने वाढल्याची माहिती मिळत आहे। धरणाची सद्यस्थिती पाहता पाटबंधारे विभाग, जिल्हा प्रशासनासह स्थानिक प्रशासन अलर्ट झाले आहेत। सध्या धरणात 32,000 क्युसेस प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरूच असल्याने कोणत्याही क्षणी धरणातून गोदावरी नदीत विसर्ग केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली। प्रशासनाकडून गोदाकाठच्या गावांना नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। याबाबत तहसील प्रशासनाकडून गोदाकाठच्या गावात दिवंडी फिरवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सोमवारी दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता धरणात 1520 फूट पाणी पातळीची नोंद करण्यात आली असून धरण 87% भरले आहे। धरणात एकूण पाणीसाठा 2594.867 दशलक्ष मीटर तर उपयुक्त पाणीसाठा 1856.761 इतका नोंदवण्यात आला। दरम्यान जायकवाडी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडून गोदावरी नदीत विसर्ग केला जाणार असल्याने संबंधित विभाग अलर्ट मोडवर आले आहेत। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।